भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले. ते आपल्या कुठं जाणार आहे? सगळ्यांना सांगा मुंबईला चल. तुम्ही त्याला काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. आम्ही मुंबईला गेलो, मागं गेलो तिथं काय आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मावळ्यांनी एक काम करायचं. इकडं गल्लीत कोण इथं तरी मला हेच नाव सांगतो, त्याचा बाजार कुठे पाळणाच. जो आपला नाही समाजाचा, जो आपल्या मुलात नाही, जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. हे बेगैर हजार नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं. जातवा नसल मराठ्यांची खंडाने आवडा देणं, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे कधी झोपल्यावर. कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतो आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपला, त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी या नावाने एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे आवडू नये म्हणून झाकून घेते ते वरून. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकरा तिला हे चालेल बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीवन मुश्किल झालं.